किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीनं मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती गुरुवारी रात्री महिलांचा जनसागर पाहायला मिळाला। निमित्त होतं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी आणि युवती सेना आयोजित प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धेचं। हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये 5 तासाहून अधिक वेळ चाललेल्या या नाविन्यपूर्ण स्पर्धेमध्ये सर्जेकोटच्या केतकी सावजी यांनी प्रथम ती हा बहुमान मिळवला, तर श्वेता जोशी आणि अश्विनी आचरेकर या सौभाग्यवती द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ आणि फनी गेम्स घेण्यात आले। या लकी ड्रॉमध्ये वैशाली शंकरदास या प्रथम क्रमांकाच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या, तर जान्हवी मावजी आणि स्मिता घाडीगावकर या द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या। युवती सेनेच्या विस्तारक रुची राऊत यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, भाई गोवेकर यांच्यासह मान्यवरांनी आपली यावेळी उपस्थिती दर्शवली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी आणि युवती सेनेच्या वतीनं मालवणच्या बंदर जेटीवर प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धा गुरुवारी सायंकाळी घेण्यात आली। या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती। सायंकाळी 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली। प्रारंभी महिलांसाठी फनी गेम्स ठेवण्यात आले। फनी गेमसाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती। यामध्ये महिला वर्गानं उत्स्फूर्त सहभाग घेतला। निवेदक बादल चौधरी आणि ऋत्विक धुरी यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या। स्पर्धेला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह मान्यवरांनी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मालवण येथील अष्टपैलू कला निकेतनच्या कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर केले। यानंतर सर्वांची उत्सुकता लागून असलेली प्रथम ती ही स्पर्धा घेण्यात आली। या निमित्तानं महिलांचा रॅम्प वॉक घेण्यात आला। 2 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली। त्यातील पहिली फेरी होती पारंपरिक वेशभूषा फेरी। यामध्ये पारंपरिक पोशाखात महिलांनी रॅम्प वॉक सादर केलं, तर दुसरी फेरी मनपसंत वेशभूषा आणि प्रश्नोत्तर फेरी घेण्यात आली। यावेळी परीक्षक सुमेधा नाईक आणि मनाली कुर्तडकर यांनी स्पर्धेच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेतली। यावेळी उपस्थित स्पर्धक महिला आणि शिवसेना युवती सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धकांसमवेत रॅम्प वॉक केलं। याला उपस्थित महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला। 5 तास चाललेल्या या स्पर्धेचा निकाल आयोजक आणि परीक्षकांनी जाहीर केला। यामध्ये सर्जेकोटच्या केतकी सावजी यांनी प्रथम ती हा बहुमान मिळवला। त्यांना 43 इंची स्मार्ट टीव्ही हे बक्षीस प्रदान करण्यात आलं, तर द्वितीय क्रमांक प्राप्त श्वेता जोशी यांना एक कूलर आणि तृतीय क्रमांक प्राप्त अश्विनी आचरेकर यांना मिक्सर देण्यात आला। या स्पर्धेत कॉन्फिडेन्शियल रॅम्प वॉक म्हणून हर्षाली, तर बेस्ट कॉस्ट्यूम म्हणून प्रियांका कुमावत यांना आकर्षक पारितोषिकं देण्यात आली। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ आणि फनी गेम्स घेण्यात आले। या लकी ड्रॉमध्ये वैशाली शंकरदास यांना प्रथम क्रमांकाचं सोन्याची नथ हे बक्षीस देण्यात आलं, तर द्वितीय क्रमांक प्राप्त जान्हवी सावजी यांना गॅस शेगडी, तर तृतीय क्रमांक प्राप्त स्मिता घाडीगावकर यांना फॅन देण्यात आला। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, फनी गेम्स, लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं। या फनी गेम्समध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना आकर्षक बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। यामध्ये वयोवृद्ध महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या। या स्पर्धेच्या निमित्तानं नारी शक्तीचा सन्मान म्हणून मालवणमधील महिला वकिलांचा सत्कार करण्यात आला। खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वकिलांना गौरवण्यात आलं। महिला वकिलांच्या वतीनं ॲडव्होकेट प्राची कुलकर्णी यांनी आपले विचार मांडताना या उपक्रमाचं कौतुक केलं। प्रास्ताविक करताना हरी खोबरेकर यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या कार्याचं कौतुक केलं। मतदारसंघातून अनेक खासदार गेले, त्यांनी आपली किती प्रश्न मांडले काय आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही कधी बघितलेच नाही। परंतु या संसदेमध्ये गेल्यानंतर या आपल्या खासदारांनी या संपूर्ण खासदारांमध्ये टॉप 10 मध्ये येण्याचं काम केलं। त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे। आणि असे खासदार आपल्याला लाभले की प्रत्येक तळागाळातील प्रश्न, प्रत्येकाचे प्रश्न संसदेमध्ये पोहोचवून या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम करतायत। आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनामनापर्यंत ज्यांचं वास्तव्य आहे, तरुणांच्या मनापासून एक अबालवृद्ध महिला जरी या ठिकाणी बघितली तर त्या ठिकाणी सुद्धा
एकच वाक्य येतं की माझं वैभव आणि आमचे वैभवजी नाईक साहेब आमचे जिल्हा प्रमुख तथा या कुडाळ मालवण मतदारसंघाचे डॅशिंग तरुण नेतृत्व सन्माननीय वैभवजी नाईक साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज किती कठीण प्रसंग असो आणि या कठीण प्रसंगामध्ये प्रत्येक शिवसैनिकांनी कशा पद्धतीने चाललं पाहिजे, पक्षाचा आदेश म्हणजे काय आणि पक्षनिष्ठा म्हणजे काय, हे आज आम्ही ज्यांच्याकडून शिकतोय. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्हाला मनोधैर्य खच्चीकरण होईल त्यावेळी आमच्या पाठीशी खास मुंबईवरून या ठिकाणी येऊन काम करणारे सन्माननीय या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि माजी बेस्ट चेअरमन अरुभाई दुधवडकर आणि खास करून ज्यांचा उल्लेख करावा लागेल, या ठिकाणी ह्या शिवसेनेचं रोपटं ज्यावेळी लावलं गेलं त्या रोपट्याच्या वेळी ज्यांनी तळागाळात फिरून प्रत्येकाला एक 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 शिवसैनिक करून जे काही गेले त्यांना सुद्धा हाताला धरून फिरवलं ते आमचे भाईसाहेब गोवेकर. आज आपण अनेक वेळा या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी होत्या. खास महिला भगिनींसाठी आरोग्याची समस्या महत्वाची असते आणि खास तुम्ही प्रयत्न केला, आमदार साहेबांनी प्रयत्न केला आणि त्यातून आज जे मेडिकल कॉलेज या ठिकाणी उभं राहिलं आहे त्यातून या जिल्ह्यातील एकही रुग्ण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही मंजूर केलं त्यासाठी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी सुमारे 1000 कोटीची या ठिकाणी तरतूद केली. त्याबद्दल तुमच्या या कार्याचं या ठिकाणी निश्चितपणे मी कौतुक करेन. आणि यावरच थांबले नाही तर महिला आणि बाल रुग्णालय या ठिकाणी मोठी वानवा होती आणि महिला आणि बाल रुग्णालयासाठी या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब, खासदार साहेब मी त्याचा साक्षीदार आहे. ज्या धूळखात पडलेल्या फाईल्स मंत्रालयामध्ये होत्या त्या काढल्या आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर कुडाळच्या प्रांत ऑफिसच्या बाजूला जर गेला असाल तर सुसज्ज असं महिला बाल रुग्णालय हे तुमच्यासाठी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी उभं राहिलं आहे. त्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आज या शहरासाठी काम करत असताना मग धूपप्रतिबंधक बंधारे असतील, रिंग रोड असतील, भाजी मार्केट असेल, अग्निशामक असेल, हे असे अनेक गोष्टी या शहरासाठी आणण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब, खासदार साहेब आणि भाई गोवेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे. आणि हे काम करत असताना आमच्या महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजे, चांगल्या घडल्या पाहिजे. यासाठी आज चांदा ते बांधा ही योजना काही महिलांसाठी खास त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की चांदा ते बांधामधून कुक्कुटपालन असेल, मत्स्यशेतीपालन असेल, या ठिकाणी असणाऱ्या आमच्या सर्व मच्छीमार बांधवांसाठी यामा इंजिन असेल, इन्सुलेटेड व्हॅन असतील, या त्यावेळी दिल्या गेल्या. परंतु त्यावेळी चांदा ते बांधा या योजनेतून हा फंड चांदा म्हणजे चंद्रपूर आणि बांधा म्हणजे सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना मिळत होता. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या महाआघाडीचं सरकार आल्यानंतर ही योजना सिंधुरत्न या नावाने प्रसिद्ध करण्यात आली आणि याचा लाभ आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी म्हणून सिंधुरत्न या नावाने ही योजना आता चाललेली आहे. आणि याच माध्यमातून माझ्या सर्व महिला भगिनींना या ठिकाणी विनंती असेल की येणाऱ्या काळामध्ये या सिंधुरत्नाच्या माध्यमातून जेवढा विकास महिला बचत गट असतील, सर्व रोजगारधारक महिला असतील यांनी निश्चितपणे करावा आणि हे कार्य अशाच पद्धतीने अविरत चालू ठेवावं. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी या उपक्रमाचं कौतुक करून महिला वर्गाला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आला असून या उपक्रमाचं कौतुक केलं. आज प्रथमती ही कल्पना खरोखरच भाईंचं तर कौतुक करायला पाहिजे, पण आमच्या रुची राऊतचं ही कल्पना खूप चांगली. आज आपल्या भगिनींना, माता भगिनींना आज रॅम्प शो करताना इथे बघायला मिळालं. म्हणजे असो, आपण घरातच आपल्या काही चौकटीत राहणं हे योग्य नाही आहे,
पण तरी हा प्रथम हा कार्यक्रम जो करून योजना आखून खरोखरच चांगला आणि आपल्या महिलांना एक चांगलं व्यासपीठ उत्पन्न करून दिलं. आणि त्यासाठी आज मालवण शहरातल्या बघितल्या तर सर्व महिला भगिनी त्यांचा रॅम्प शो बघायला आलाय. आम्हाला सुद्धा असं वाटलं की आमच्याच मालवणमधील किंवा आमच्याच घरातील भगिनी आणि वहिनी या अशा रॅम्प शो आणि चांगल्या पद्धतीने शो करू शकतात. सर्व ज्या भगिनींनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्या स्पर्धेला जो उत्तुंग प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि अधिक न बोलता बाकी अजून दोघांची भाषणं व्हायची आहेत म्हणून हा प्रथम कार्यक्रम मालवणमधील सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा यशस्वी केला त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो. आमदार वैभव नाईक यांनी महिलांना घराबाहेर पडण्याचा प्रयत्न युवती सेनेच्या माध्यमातून झाल्याचं सांगून महिलांना व्यासपीठ देण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं सांगितलंय. महिला आघाडीचा आणि युवती सेनेचा मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. महिलांना एक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न, महिलांना घराबाहेर पडण्याचा एक प्रयत्न, महिलांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या युवती सेनेने केला आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून या अत्यंत चांगलं नियोजन केल्याबद्दल मनापासून अभिनंदन करेल. खरं तर प्रत्येक पुरुषामध्ये असू देत, समाजामध्ये असू देत, आईचं प्रेम, आईचा जन्म, बहिणीचं प्रेम आणि पत्नीची समर्थ साथ असं प्रत्येक पुरुषाच्या मागे असतं. परंतु त्या महिलेला कुठेतरी व्यासपीठ दिलं पाहिजे, महिलेच्या सुद्धा मनाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. खरं तर मगाशी अत्यंत आनंदाने महिला या ठिकाणी रॅम्प वॉक करत होत्या. आपल्या वयाचं भान न ठेवता सुद्धा ते आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये सहभागी झाला. खरं तर ते आपल्याला आनंद देत होते, आपल्या महिलांना सुद्धा आनंद देत होते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या महिलांमध्ये प्रत्येकाच्या कलागुण असतो परंतु त्यांना व्यासपीठ नसतं. आणि खरं तर प्रत्येक महिलेने सुद्धा आता नुसता आपला विचार न करता, आपल्या परिवाराचा विचार न करता आपला सुद्धा विचार केला पाहिजे. आपण म्हणजे जसं मध्ये एक पिक्चर आला होता भारी पण महिला आणि अत्यंत चांगलं या ठिकाणी प्रत्येक महिलेला काय पाहिजे, प्रत्येक महिलेने आपला आनंद कसा घेतला पाहिजे यासाठी तो पिक्चर आपण सगळ्यांनीच या ठिकाणी बघितला असेल. खरं तर याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आजूबाजूचा काय म्हणतो त्यापेक्षा आपल्याला कशाला आनंद आहे, आपला आनंद कशात आहे हे बघितलं पाहिजे आणि त्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. तरच निश्चितपणे आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं जीवन, खरं तर आज अनेक अडचणी आहेत, प्रत्येकाला संसार आहे आणि असं असताना सुद्धा आपला आनंद कशामध्ये आहे याचा सुद्धा विचार प्रत्येक महिलेने केला पाहिजे आणि त्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणूनच हा छोटासा उपक्रम युवती सेनेने घेतला. अत्यंत चांगलं नियोजन त्याला आमच्या सर्व सहकार्याने सुद्धा या ठिकाणी दिलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. खरं तर राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक बदल आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असून देत, छत्रपतींचं सिंहासन असून देत, ही जेटी असून देत, अनेक आता मालवणचं एस टी स्टँड या ठिकाणी सुधारित करतोय, शासकीय मेडिकल कॉलेज असून देत, महिला हॉस्पिटल असून देत, ज्या ज्या चांगल्या सोयी देता येतील त्या देण्याचा प्रयत्न खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षामध्ये केलेला आहे. आणि खरं तर महिलांचा आशीर्वाद ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी यश निश्चित असतं. आणि मला खासदार साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने सांगायचं आहे की आम्ही सर्वजण या आमच्या महिला भगिनी तुमच्या पाठीशी आहेत, तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमचं यश निश्चित आहे. खासदार विनायक राऊत यांनी युवती सेनेच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करणं आवश्यक असल्याचं सांगून महिलांना उत्साह निर्माण व्हावा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. चिपळूणच्या पेडांबे गावातून आलेलो आहे. सह्याद्रीच्या कुशीतलं ते गाव. त्यानंतर मला ह्या सर्वच युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आमंत्रण होतं की हळदी कुंकूला या आणि हे संपल्यानंतर मला जायचंय पुन्हा आंबोलीला, तिथे ग्रामस्थांच्या आंदोलनाला उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या भेटीला. इथे आल्यानंतर पाहिल्यानंतर युवती सेनेच्या कल्पनाशक्तीचं कौतुकच करायला पाहिजे. हे आगळं वेगळं महिलांना एक उत्साह निर्माण व्हावा महिला कार्यकर्त्यांच्या मध्ये, महिला भगिनींच्या मध्ये, आणि त्याच्यासाठी हा फॅशन शो मालवणच्या या बंदर किनारी होणं हे खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. आमच्या वकील भगिनी जे आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला, ते सुद्धा एक कौतुकास्पद आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य करण्यामध्ये
शिवसेना, युवासेना, युवती सेना हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. कोणतंही राजकीय भांडवल न करता किंवा एखाद्या कामाने राजकीय फायदा आपला किती होईल त्यापेक्षा आपण आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या सहकार्यांना, आपल्या मालवणवासियांना, आपल्या सिंधुदुर्गवासियांना अधिकाधिक काय देऊ शकतो, कशा पद्धतीने त्यांचा आनंद म्हणजे त्यांचं मन आनंदित करू शकतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आजचा फॅशन शो हा भविष्य काळामध्ये सुद्धा दरवर्षी या ठिकाणी साजरा होईल अशी मला अपेक्षा आहे, 100% अपेक्षा आहे. त्यासाठी युवती सेनेच्या सर्वच महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणजे त्यांच्या पाठीशी मी काय, माननीय आमदार वैभव नाईक काय खंबीरपणे उभे राहणार आहोत. निवडणुका जरी येत्या काही दिवसावर असल्या लोकसभेच्या, त्यानंतर काही महिन्याने विधानसभेच्या पण असतील, मी काय किंवा आमदार वैभव नाईक काय या संपूर्ण जिल्हावासियांचा आपलं माणूस म्हणून राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही नेते किंवा पुढारी म्हणून या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये आम्ही कदापि वावरलेलो नाही. वैभव नाईक सुद्धा घराघरापर्यंत पोचलेले आहेत. कौटुंबिक संबंध त्यांचे निर्माण झालेले आहेत. आपुलकीचं नातं जे काय असतं, आपुलकीची माया काय असते हे आम्ही आमच्या कोकणामध्ये अनुभवलेली आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून ते पहाटे 2:30-3 वाजेपर्यंत जरी मतदारसंघामध्ये फिरलो तर सुद्धा जिथे जातो तिथे देवासारखी माणसं भेटतात, आशीर्वाद देणारी आणि माया करणारी. त्यामुळे या कोकणची सेवा करण्याचं भाग्य मला खासदार म्हणून लाभलं. त्याचबरोबर या मतदारसंघाच्या आमदार म्हणून आमदार वैभव नाईक यांना सेवा करण्याचं भाग्य लाभलं. हे खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे, या कोकणवासियांची ती कृपा आहे. आणि ह्या कृपेला आम्ही कदापिही विसरणार नाही. किंवा उपकाराची परतफेड परोपकारी वृत्तीने करू, सामाजिक कार्याने करू, विकासात्मक दृष्टिकोनातून करू. आणि म्हणून मगाशी हरी तुम्ही सांगितलं, सांगण्यासारखं खूप आहे, परंतु हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने आमच्या भगिनींचा सन्मान करणारा आहे. त्यामुळे या सन्मानकर्त्या भगिनींना नतमस्तक होतो. आणि ज्या युवती सेनेच्या माध्यमातून रुची राऊत तर आहे, पण रुची राऊतला सहकार्य करणाऱ्या सगळ्या भगिनी यांचं सुद्धा तेवढंच कौतुक करायला पाहिजे. आणि केवळ आणि केवळ युवती सेनेचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही कुठे बाजूला न राहता, तुम्ही काय किंवा महिला पुरुष आघाडी ही सुद्धा तेवढ्याच गतीने ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता पुढे आली. त्यामुळे तुमचं सुद्धा मनापासून कौतुक. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका संघटक श्वेता सावंत, दीपा शिंदे, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर प्रमुख बाबी जोगी, रश्मी परोळेकर, युवती सेना विधानसभा प्रमुख शिल्पा खोत, मीनाक्षी मेथर, सुरभी लोणे, उमेश मांजरेकर, मंदार केणी, यतीन खोत, राजू परब, गौरव वेर्लेकर, यशवंत गावकर, किरण वाळके, करण खडपे, सिद्धेश मांजरेकर, अक्षय रेवणकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, उमेश चव्हाण, विद्या फर्नांडिस, आकांक्षा शिरपुटे, नंदा सारंग, तृप्ती मयेकर, नीना मुंबरकर, अंजना सामंत, माधुरी प्रभू, रूपा कुडाळकर, हिना कांदळगावकर, आर्या गावकर, सारिका शिरोडकर आदींसह शिवसैनिक, युवा सैनिक, युवती सैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण.